तर बघा आता आपण आजची कसोटी पाहत आहे. बाकी भरपूर मी 3 क्वेश्चन तुम्हाला 3-4 क्वेश्चन करून दिले. आता पुढचा क्वेश्चन आहे त्या कडीचा. तर बघा काय म्हणते, एक 7 अंकीय संख्या दिली तुम्हाला 89, 47, स्टार 2 में स्टार का न्यूनतम संभव मान क्या है जिससे संख्या 8 से पूर्णतः विभाज्य हो. म्हणजे 8 ची कसोटी चेक करावी लागते. तर बघा काय म्हणते क्वेश्चन, 89, 47, 6 स्टार आणि इथं आहे 2 हा नंबर आहे. तर ह्या नंबरले 8 न पुरा भाग गेला पाहिजे तर स्टारच्या जागी काही. तर बघा 8 ची कसोटी आता तुमच्या लक्षात आली असेल, भरपूर वेळचा आपण पाहत आहे. तिसरा डिजिट सम म्हणजे इवन नंबर असेल तर ह्या शेवटच्या 2 घराले पुरा जर 8 न भाग जात असेल तर त्या दिलेल्या नंबरला 8 न भाग जात असते. आणि तिसरा डिजिट विषम असेल, विषम म्हणजे काय ऑड असेल तर या शेवटच्या 2 घरामध्ये किती ऍड करतो आपण, 4 ऍड करतो. आणि 4 ऍड करून जर त्याला पुरा भाग जात असेल तर त्या नंबरला पुरा भाग जाते. तर अशा करता सगळ्याला हे कसोटी समजली असेल. तर चला क्वेश्चनवर जाऊ. आता तिसरा डिजिट पहा. तिसरा डिजिट काय आहे, इथं सम आहे. सम तर सम आहे तिसरा डिजिटचे शेवटचे 2 घर पुरे कटले पाहिजे. तर ऑप्शनवर जाऊ शकता तुम्ही. इथं जर 2 ठेवला 2 तर 2 ठेवला तर किती होते, 22 होते. 22 ले 8 न भाग जाते का, पुरा नाही. मग तिथं 1 ठेवू आपण, 1 ठेवला तर किती झाले, 12 झाले. 12 ले पुरा भाग जाते काय, नाही. मग इथं 4 ठेवतो मी, 42 झाले. 42 ले पुरा भाग जाते काय, नाही. मग काय ठेवा तुम्ही इथं 3, 32 ले पुरा भाग जाते. हेच तुमचं 3 काय आहे, आन्सर आहे. तर अशा प्रकारे हे तर एवढं मोठं चेक नाही करत, डायरेक्ट दिसते तुम्हाला ऑप्शन नुसार 32 ले भाग जाते म्हणून 8. तर अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह केले जाते. अशा प्रकारे 8 ची कसोटी आहे, तुम्हाला व्यवस्थित ते समजली पाहिजे. आशा करतो सर्वांच्या लक्षात येत असेल. अजून आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊ. नेक्स्ट वाला प्रश्न पाहू काय. चला बघा आता हा प्रश्न समजून घेऊ नक्की कसा आहे. तर लक्षात वो सबसे छोटी संख्या ध्यान कीजिए जिसमें 14, 81, 09, 326 से घटाने पर प्राप्त संख्या 8 से विभक्त हो. म्हणजे याच्यामधून असं काय कमी करायचं आहे, म्हणजे घटवायचं आहे. ह्या नंबर मधून असं काय घटवलं याच्यामधून, तर घटवल्यानंतर तो नंबर पुरा 8 न कटला पाहिजे, हे त्याचा अर्थ असते. मग आता बघा हा 8 न सध्या कटणार नाही. काऊन कटणार नाही, कारण का त्याच्यामध्ये काहीतरी बाकी आहे, रिमाइंडर आहे. त्याच्यामुळे तो नंबर 8 न आता कटणार नाही. बरोबर. तर 8 न आता तो पुरा कटला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी याच्यातून घटवा लागेल. तर काय घटवाचा तेच त्यानं म्हटलं आहे. तर लक्ष द्या, आपली 8 ची कसोटी जे चालू आहे ते तिसरा डिजिट पहा. काय आहे इथं, तिसरा डिजिट विषम आहे. तिसरा डिजिट काय विषम आहे. तर आपण या शेवटच्या घरामध्ये किती ऍड करतो, 4 ऍड करतो. शेवटच्या 2 घरामध्ये 4 ऍड केला, हा झाला किती, 30. किती झाला, 26 आणि 4 30. आता 30 8 न कटत नाही. 8 न कोण कटते पुरा, याच्या आधी 24 कटते. काय कटते, 24. मग 24 कोणताही नंबर पुरा काऊन कटत नसते, त्याच्यामध्ये काहीतरी बाकी असते म्हणून कटत असते. तो जर त्यातला बाकी आपण काढून टाकला तर तो नंबर 100% पुरा कटते. तर आता बघा आपण 8 त्रिक 24 कटते. तर 24 कटल्यावर किती रिमाइंडर उरला सांगा बरं, 6 रिमाइंडर उरला ना. तर 6 रिमाइंडर उरला. तो 6 जर ह्या संख्येमधून आपण कमी केला तरच तो नंबर पुरा कटल. तर काय आन्सर आहे तुमचं, 6. तर किती संख्या कमी करावी लागते याच्यामधून, 6. काऊन का, हाच रिमाइंडर थेरम होतो, म्हणजे रिमाइंडर बाकी. का बरं, कोणताही नंबर जसा आता उदाहरणार्थ पहा 9, 8 न काऊन कटत नाही, 8 न कटत काऊन नाही, कारण का याच्यामध्ये बाकी किती राहते, 1 राहते. जर हा 1 तुम्ही याच्यातून काढला तर पुरा 8 न कटत नाही काय, तसंच हे होय. तर हा 30 8 न पुरा कटत नाही, 24 कटते. एक्स्ट्रा किती आहे, 6 जर त्याच्यातून तुम्ही कमी केला तरच तो नंबर 8 न कटत. आन्सर काय राहील तुमचं, 6. हेच तुमचा आन्सर आहे, 6. तर अशा प्रकारे क्वेश्चन असते. हे 8 ची पुरी आपली कसोटी सुरू आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहू आणि पुढच्या प्रश्नावर जाऊ. बघा आता हा शेवटचा प्रश्न आहे, पाहून घेऊ आपण. हा एसएससी सीजीएलचे प्रश्न आहे, आपण सगळे पाहत आहे. बघा काय म्हणते, जब एक पूर्णांक n को 8 से विभाजित किया जाता है तो शेषफल 3 बसता है म्हणते. म्हणजे अशी कोणता तरी n पूर्णांक संख्या आहे का त्याला 8 न भाग दिला, रिमाइंडर 3 राहते. यदि 6n-1 को 8 से विभाजित किया जाता है तो शेषफल क्या बचेगा. बघा म्हणजे त्याने विचारलं तुम्हाला 6n-1, हा 6n-1 ले जर तुम्ही 8 न भाग दिला तर किती बाकी राहील म्हणते. जेव्हा तो बघा हा n आहे, जेव्हा या तुम्ही n ले 8 न भाग देता तेव्हा रिमाइंडर किती राहते म्हणते, तो 1 राहते. रिमाइंडर किती राहते, 1 राहते. जेव्हा 8 न ह्या n म्हणजे कोणते त्याला नंबर असेल, कोणता तरी संख्या आहे का, 8 न जेव्हा तुम्ही ह्या n ले काढता तर किती बाकी राहते म्हणते, 1 बाकी राहते. आता सांगा
म्हणते 6n-1 याले जेव्हा तुम्ही 8 न भाग द्याल तर रिमाइंडर किती राहील हा प्रश्न आहे। आता बघा n हे कोणती संख्या असेल, n हे कोणती संख्या असेल तर n ला नंबरला काटला आणि बाकी किती राहिला त्याचा मला 3 1 राहते म्हणते, 3 नाही किती राहते म्हणते 1। बघा हे हा n ला 8 न भाग दिला तर बाकी 3 राहते म्हणते, तर जेव्हा हा n ले 8 न भाग देईल तेव्हा बाकी किती राहील म्हणते 3 राहील म्हणते। आता सांगा म्हणते 6n-1 याले जर 8 न भाग दिला तर बाकी किती राहील हा प्रश्न आहे। आता n ले जो काही पूर्णांक असेल जो कटून गेला, कटल्यावर उरला किती राहिला म्हणते 3। आता इथं n चे किती नंबर असो तो 8 न कटून बाकी 3च राहील ना, तर म्हणून आपण n ची व्हॅल्यू समजून घेऊ। आपण n ची व्हॅल्यू जी आहे तर ती आता इथं बाकीचा किती कटला त्याचा मतलब नाही आहे, राहिला किती फक्त रिमाइंडर 3 राहिला ना, रिमाइंडर किती राहिला 3, तर रिमाइंडर जो 3 आहे तो 6 शी गुणा लागेल तर साइन किती होईल 18 आणि साइन 18 झाला तर 18 मधून -1 केला तर किती उरते मग 17। बघा हा साइन 18 झाला, 18 मधून -1 केला तर किती राहिला 17 आणि 17 ने आता तुम्ही 8 न भाग द्या तर बाकी किती राहील 8 दुनी 16, किती रिमाइंडर राहिला 1, किती रिमाइंडर राहिला 1, हेच तुमचं एक आन्सर होईल, एक रिमाइंडर। तुम्ही अरे असे म्हणू शकता n म्हणजे 11 म्हणू शकता 11, कसं पण n म्हणजे 11 असेल, जेव्हा 11 असेल तेव्हा 8 न 11 ले काटला 3 बाकी राहील ना, आणि ह्या n ची व्हॅल्यू जर तुम्ही 11 भरली 11 गुणेला 6 किती होते 66 आणि 66 मधून 1 लेस केला तर किती उरला 65 आणि या 65 ले जर तुम्ही 8 न भाग दिला तर 8 8 64 किती उरला बाकी तरी एकच। पण तेवढं मोठं करण्याचं काही रिक्वायरमेंट आहे नाही, हा जो रिमाइंडर आहे याला 8 न गुणून टाकायचा बाकीचा आन्सर देते। तर आशा करतो एकदा बघून घ्या सर्वांच्या लक्षात आलं असेल। तर बघा अशा प्रकारे पुरीच्या पुरी आपली 8 ची डिव्हिजिबिलिटी होती। आशा करतो सर्वांच्या हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असेल, तर याला व्यवस्थित एक वेळा नसून समजलं तर 2 वेळा व्हिडिओला बघून घ्या आणि पूर्ण डिव्हिजिबिलिटी समजून घ्या। आता पुढे आपण जसं बघा मी एक 13 ची डिव्हिजिबिलिटी दिली तुम्हाला, दुसरी 8 ची झाली, टोटली पूर्णच्या पूर्ण कसोट्या पाहू आपण, पुऱ्याच्या पुऱ्या डिव्हिजिबिलिटी शिकवणार मी तुम्हाला 2 पासून तर टोटली आपल्या ज्या काही आहे तेवढ्या कसोट्या आपण पाहू। आता नेक्स्ट आपण दुसरी कसोटी शिकवणार मी तुम्हाला, तर बघा सर्वांनी व्यवस्थित त्याला बघून घ्या, नाही समजलं तर डबल बघा आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्राला वगैरे फ्रेंडला वगैरे शेअर करत चला। आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल। थँक्यू।